आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल की मधमाशी ही सकाळी उठल्यापासून विविध प्रकारांच्या फुलांवर बसून ती स्वतः मध गोळा करत असते आणि हेच मध गोळा करून आपला उद्योग कशा पद्धतीने करता येऊ शकतं आणि उद्योगामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकतं, यासाठी मधुमक्षिका पालनातून रोजगार निर्मिती कशी होऊ शकते या संदर्भात आज आपल्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात बातचीत करण्याकरता आमंत्रित केला आहे सौ मीनाक्षी सुनील भालेराव यांना. मीनाक्षी ताई, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार श्रोते. ताई, आज आपण मधुमक्षिका पालनातून रोजगार निर्मिती या विषयावरती बोलणार आहोत. तर माझा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हाच असेल की मधुमक्षिका पालनाची सुरुवात आपण कधी आणि कुठून कशा पद्धतीने केली आणि त्यापूर्वी तुम्ही तुमचा थोडासा परिचय काय सांगाल? नमस्कार श्रोते. मी मीनाक्षी सुनील भालेराव, हानी आणि खवा स्फूर्ती क्लस्टर शहापूर चिखलदरा येथून मी आलेली आहे. आम्ही तिथे मधुमक्षिका केंद्र आमचं चालू केलेलं आहे. त्या मार्फत आम्ही उद्योग निर्मिती चालू केलेली आहे की जेणेकरून तिथल्या जो नैसर्गिक मध आहे तो सर्वांपर्यंत कसा पोहोचू शकतो याचा प्रयत्न आम्ही आमच्या क्लस्टर मार्फत करतो. अच्छा, मग ताई, आता तुम्ही सांगितलं की तुमचं मधुमक्षिका पालन जो आहे हा सब्जेक्ट तुम्ही घेतलेला आहे, तर ह्या मधुमक्षिका पालनाची सुरुवात कधी आणि कुठून कशा पद्धतीने आपण सुरू केली? साधारण 1920 पासून आम्ही ह्या व्यवसायामध्ये लागलेलो आहोत. माझे मिस्टर आणि मी असे मिळून आम्ही मधुमक्षिका पेट्यांचा पहिले सुरुवात केली होती. की जेणेकरून शेतामध्ये पेट्या ठेवतात पहिले म्हणजे लोक, तर तिथून आम्ही चालू केला होता. असं करता करता आम्ही आमचा व्यवसाय वाढवला. म्हणजे पहिले आम्ही दुसऱ्यांच्या शेतामध्ये मध पेट्या वगैरे ठेवत होतो की जेणेकरून आम्हाला काहीतरी जोडधंदा भेटेल. पण मग आम्ही हळूहळू त्याच्यात प्रशिक्षण घेत घेत आम्ही आमचं स्वतःचं क्लस्टर उभा केलेलं. अच्छा, महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालन करणं हे कितपत महत्वाचं आहे याविषयी आपण काय सांगाल? मधाचा उपयोग हा आहे ना प्राचीन काळापासूनच तयार आहे की जसं रामायण महाभारतामध्ये याचा उल्लेख आढळून आलेला आहे. पहिले कसं लोक हे मधाचा उपयोग हे अन्न आणि औषध म्हणूनच करत होते. आणि आता महाराष्ट्रामध्ये 1946 पासून खादी ग्राम उद्योग आयोगापासून म्हणजे महाबळेश्वरला इथे त्यांनी आधुनिक पद्धतीने पेट्यांचं वसाहत चालू केलेली आहे. अच्छा, आणि तिथून मग एक ग्राम उद्योग म्हणजे मधमाशांचा एक उद्योग सुरू झालेला आहे. अशा प्रकारे तिथून राज्यातील 490 गावांपर्यंत हा व्यवसाय पोहोचलेला आहे की जेणेकरून लोक ती आपल्या शेतीमध्ये पेट्या वगैरे ठेवतात. अशा प्रकारे 27,000 मधपेट्यांचा दर्जाप्रमाणे 1.5 लाख असं मधाचं उत्पन्न तयार होत असतं. अच्छा, मधमाशी पालन हे कशासाठी आहे याविषयी काय सांगाल आपण? मधुमक्षिका पालन म्हणजे कसं असते की आपल्या शेतीतलं उत्पन्न हे वाढतच असते. कारण मधुमक्खी ही एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते की जेणेकरून त्यांचं परागकण होतं आणि त्याच्यामुळे फ्लावरिंग जास्ती होते आणि फळ वगैरे जे आहे परागकण वगैरे एकमेकांकडून एकमेकाकडे ट्रान्सफर होतात ते आपोआप. तर त्याच्यामुळे आपला जो शेतीतला उत्पन्न आहे ते भरगच्च होतं. अच्छा, अशा प्रकारे आम्ही मध पेट्यांमध्ये एक तर मध पण भेटते आणि उत्पन्न सुद्धा आपलं दोन्ही वाढलं जातं एकाच वेळी. मग ताई, मला हे सांगाल की महाराष्ट्रात मधमाशी पालनाचं जेव्हा सुरुवात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे तर आपणही निवडताना मधमाशी पालन हा व्यवसाय निवडलात, तर हे नेमकं कशासाठी निवडलात? त्याच्या पाठीमागची नेमकी भूमिका तुमची काय होती? आम्ही सुरुवातीला काय केलं होतं, आम्ही शेतात लोकांच्या ठेवलं होतं. पण मग तो व्यवसाय आपण स्वतः का नाही करू शकतो अशी माझ्या मिस्टरांच्या मनात कल्पना आली होती. ज्या गव्हर्नमेंटच्या विविध स्कीम आहेत त्याच्या अंतर्गत आम्ही चालू केल्या होत्या. मग त्याच्यामधून मधमाशा मध कशा तयार करतात, त्यातून कोणतं शक्तिवर्धक असते, त्याचं पौष्टिक अन्न आणि औषध यातलं सामंजस्य काढून घेतलं होतं. आणि मधमाशांपासून नुसतं मधच नाही येत तर त्याच्यापासून मेण पण होतं, सौंदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा एक महत्वपूर्ण घटक पण त्यातून उपयोग होतो. म्हणजे नुसतं मध व्यवसाय करताना नुसतं आपण मधच गोळा करत नाही तर त्याच्या अंडरमध्ये भरपूर प्रकारचे प्रोडक्ट म्हणजे एक मधमाशी आपल्याला भरपूर प्रकारात उपयोग होतो की जेणेकरून मध आहे, मेण आहे, रॉयल जेली आहे, बी पोलन आहे. आता सध्या बी पोलन हा कॅन्सरसाठी किंवा प्रोटीन युक्त म्हणजे बूस्टर म्हणून सर्वात जास्ती त्याचा उपयोग चाललेला आहे. बी वेनम पण आता करून घेतात लोक. अशा प्रकारे म्हणजे मधमाशीपासून खूप सारा प्रकार आहे. त्यासाठी आम्ही मधमाशांचा व्यवसाय करण्याचं ठरवलं होतं. अच्छा, मग ताई, मला आता हे सांगाल की नेमकी मधमाशी उद्योग आपल्याला सुरू करायचा आहे तर त्याचे नेमकी काय वैशिष्ट्य आपण आम्हाला सांगाल?
जागा आणि इमारत आणि वीज पाणी यासाठी गुंतवणूक लागत नाही त्याच्यासाठी. आणि रोजगाराची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न भेटतं की जेणेकरून आता आपण जर समजा 1,00,000 रुपये असे एक मधाचा व्यवसाय असा आहे की आपण जेवढे गुंतवतो त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला भेटतच असतात त्याच्यात. आणि वाया जाणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण चांगला उपयोग करून घेतला जातो असतो त्याच्यामध्ये. आणि मधमाशांना कच्चा माल म्हणजे त्यातला परागकण, मकरंद आणि फुलातला जो रस आहे तो सगळं आपण गोळा करून घेत असतो. अच्छा, म्हणजे सरळ सरळ म्हटलात का शेती म्हणा किंवा जे फुलं आपल्याला मिळतात त्या फुलांवरून मध गोळा करण्याचं काम मधमाशी करते. पण हे सगळं आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागत नाही, त्याच्यावर खर्च करावा लागत नाही, निसर्गतः ते आपल्याला सहजपणे उपलब्ध होतं. आणि मधमाशांपासून आपण एक युनिटी शिकू शकतो की जेणेकरून त्या कशा शिस्तबद्ध कार्य त्यांचं करत असतात. पोळ्यामध्ये एकच राणी माशी असते, कामगार माशी आणि नर माशी असे मधमाशांचे प्रकार राहतात, त्यातून त्या गोळा करत असतात. मग तर त्या राणी माशींना अंडे घालायचं काम करत असते. ताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? तर आम्ही राहतो निसर्गाच्या सानिध्यात चिखलदरामध्ये, त्यावर तुम्ही निसर्गावरच एक चांगलं साधारण गाणं लावलं तरी चालतं. नक्कीच. चला तर श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत. पंछी सुर में गाते हैं, भंवरे गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा, ऐसे मुस्कुराती है, यूं फिजा बुलाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा. पंछी सुर में गाते हैं, भंवरे गुनगुनाते, पंछी सुर में गाते हैं, भंवरे गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत मीनाक्षी सुनील भालेराव यांच्याशी, ज्या चिखलदरा, शहापूर, अमरावती येथे रहिवासी आहेत. ताई, मला आता हे सांगाल की जेव्हा आपण कुठलाही उद्योग सुरू करतो किंवा शेती सुरू करतो तर तेव्हा नेमकी कुठे ना कुठे प्रशिक्षणाची गरज आपल्याला असते. तर सुरुवातीला आपण प्रशिक्षण घेतलं का? घेतलं असेल तर ते कशा पद्धतीने घेतलं आणि त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स असतात? आम्ही सुरुवातीला सध्यात सर्वात पहिले खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मार्फत आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. अच्छा. आणि तिथून मग आम्ही 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे पुणे इथे CBRT मधून. तर तिथे ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्वात पहिले मध कसं गोळा करायचं. जुने लोक काय करायचे, मध हे जाळून गोळा करायचे, तसं न करता आता ट्रेनिंग घेतो शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे मध कसं काढायचं आहे. अच्छा. हो, कारण सुरुवातीला आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मधमाशाच्या पोळ्यांना जाळल्या जायचं, त्याच्यामुळे जो मध काढणारा होता त्याला देखील हानी व्हायची आणि मधमाशांनाही त्रास होत होता. पण आता या आधुनिक शेतीमुळे मधमाशांच्या आपल्याला हे दिसून येतं की मधमाशांनाही त्रास नको आणि आपल्याला जे मधाचं उत्पादन घ्यायचं आहे तेही व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने घेता येतं या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं. तर आपण जेव्हा हे मधुमक्षिकाची शेतीचं उत्पादन जेव्हा घेण्यासाठी सुरुवात केली तर तेव्हा सुरुवातीला आपण किती रुपयापासून या व्यवसायाची? आम्ही सर्वात पहिले साधारण 1,00,000 रुपये दिले होते. मग शेवटी आम्ही आमचे स्वतःचं क्लस्टर निर्माण केलेलं होतं. सामाजिक न्याय उपक्रम विभागाकडनं आम्हाला समाज उत्तम पुरस्काराने प्रोत्साहित करण्यात आलं होतं. तर त्याचे जे आमचे साधारण आम्हाला हा पुरस्कार 17 मध्ये भेटला होता, तेव्हा आम्हाला तो 15 लक्षापर्यंत तो आमचा पुरस्कार होता. तो आमचा 15 लक्षाचा पुरस्कार हा आम्ही पूर्ण तो शेतीच्या व्यवसायामध्ये आम्ही गुंतवला होता. अच्छा, म्हणजे तुम्हाला जे शेतीसाठी वेगवेगळे पुरस्कार मिळत गेले, तुम्ही जे वेगवेगळे उपक्रम त्याच्यामध्ये नवनवीन केलेत त्याच्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळालेत आणि त्या पुरस्काराची रक्कम इकडे तिकडे न खर्च करता पूर्णतः त्या उद्योगामध्ये लावलेत. ताई, मला आता हे सांगाल की जेव्हा मधमाशी पालन आपण करतो तर याच्यासाठी नेमकी उपयुक्त पिके कोणती असतात? कारण कुठलंही शेती म्हटलं तर त्याच्यामधून मिळणारं उत्पादन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, तर त्याच्यामध्ये कोणती पिकं महत्वाची असतात? साधारण बघा, जर पेट्या ठेवायचे झाले तर तिथल्या वातावरणानुसार जो तुमच्या इथे तुम्ही शेतामध्ये माल ठेवता, साधारण सोयाबीनचं असलं शेत तर सोयाबीनचं असं, सनफ्लावर मध्ये ठेवलं सूर्यफुलाच्या याच्यामध्ये तर तिथे त्याचं उत्पन्न जास्त प्रमाणात येतं. कांद्याच्या याच्यावर पण ठेवल्या जातात. जांभूळ आहे, तुळशीचं आहे, परत करंज वगैरे तिकडच्या म्हणजे मोहरीच्या तेलावरचं पण जास्तीत प्रमाणात मध असते. ते क्लिस्टर होतं त्याच्यात, थिजून त्याच्यात साखरेचं प्रमाण म्हणजे जास्ती प्रमाणात होऊन जातं. मग ते
थोडस घट्ट होऊन जातं. मग लोकांना असं त्याच्यामध्ये वाटतं की नाही का त्याच्यात साखर आहे किंवा हे साखरेचा मधाचा ऍक्च्युअली गुणधर्म हा आहे की तो क्लिस्टराइज होणं. पण लोकांचा गैरसमज आहे की मधामध्ये साखर झाली म्हणजे तो ओरिजिनल नाहीये. पण ऍक्च्युअली ते मध जर क्रिस्टल होतं तेव्हाच ते ओरिजिनल आहे असं समजलं जाते. हा, म्हणजे सर्वसाधारणतः आपण जर असं बघितलं मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर ते पातळ आणि हे असेल तर मग ते चांगलं आहे असं आपण गृहीत धरतो, आणि घट्ट मध असेल तर त्याला असा विचार करतो की हे ओरिजिनल नसेल, पण ऍक्च्युअल मध्ये ते ओरिजिनल असतं आणि हे थोडंसं मिक्स असतं असं म्हणायला हरकत नाही. खूप छान ताई सांगितलं. तर त्याच्यामध्ये आता फळभाज्यांमध्ये पण होतात, त्याच्यात कारले येते, पडवळ येते, काकडी, दुधी भोपळा, वांगी, मिरची, म्हणजे आपण जे उत्पादन घेऊ त्याच टेस्ट त्या मधामध्ये येत असते. अच्छा, म्हणजे आता ओव्यावर घेतलं तर ते ओव्याच तिखटपणा येईल थोडासा मधामध्ये टेस्ट. म्हणजे ज्या ज्या पिकांवरती जशा जशा पद्धतीने मधमाशा बसतील तर तिथून ते परागकण आणतील, त्या परागकणाच्या नुसारच आपल्याला मधाची वेगवेगळ्या पद्धतीने चव मिळेल. तर ताई मला आता याच्यावरून हेच विचारायचं वाटेल की असे आपण मग कोणते कोणते मध आहेत की ज्याची चव वेगळी लागते आणि ते तुम्ही तुमच्या इथे तुम्ही निर्माण करता किंवा तुमच्यापर्यंत? आमच्या आता चिखलदऱ्यात मध्ये सर्वात म्हणजे आमच्या तिकडे आगेमोहाचं प्रमाण जास्ती असल्यामुळे तिथे कसं पळसाचं, हिरडा, जांभूळ अशा भरपूर असतात. म्हणजे हा मल्टीफ्लोरा म्हणजे संपूर्ण फ्लोरिंग. कारण काही ठराविक ठिकाणी पेट्या आपण ठेवल्या तर त्या ठराविक पिकावरच्याच राहतील. म्हणजे साधारण ते 2 ते 4 किलोमीटरच्या अंतरात जेवढे फ्लॉवरिंग राहील तेवढा तो आपण मधमक्षी का हे आपल्या परागकणामध्ये मध संकलन होत असतं. साधारण आता चिखलदऱ्यामध्ये तर तुम्हाला आता पळस वगैरे, हिरडा अशा प्रकारचे राहतात. तसं तर जांभूळवरचं असते, तुळशीचं असते, निलगिरीचं राहते, ओव्यावर राहते, कांदा वगैरे राहतो, अशा भरपूर प्रकारचा आहे. अच्छा, मग मॅडम त्याची जसं आता तुम्ही सांगितलं की चवेमध्ये देखील फरक जाणवतो, तर मग ते तुम्ही कशा पद्धतीने ओळखता? निलगिरीचं मध कसं आहे, ओव्याचं मध कसं आहे? आम्ही कलेक्टिंग करतानाच ते सांगतात ना. आपण आता पेट्या ठेवलेल्या असतील तर समजा ओव्याची खेती असेल तिथेच ती ओव्याची खेतीवर म्हणजे मध गोळा होईल असं संकलन करतो. आणि चिखलदरा वगैरे तिकडच्या साईडला फक्त तो मिक्सिंग राहतो त्याच्यामुळे तो तिथला राहतो. आता ओव्याचा मध हा राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा तिन्ही ठिकाणी होत असतो. आणि निलगिरीचा मध मेळघाट, चिखलदऱ्यात तर भेटतो, जंगलातून आणि पंजाबच्या जंगलातून भेटत असतो. म्हणजे त्या लोकांकडनं आम्ही तो कलेक्ट करतानाच विचारतो की तुम्ही कोणत्या इकडचं आहे तुमचं मध, तर ते सांगतात. त्याच्याप्रमाणे आम्ही आमचं क्लस्टर मध्ये साठवून ठेवतो. मग आता जसं तुम्ही सांगितलं की हे मध जे आहे हे मध आपण शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो आणि त्या मधाचे पण काहीतरी प्रमाण असतं. तर हे मधाचं सेवन कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे आणि त्याचं प्रमाण नेमकं कशा पद्धतीचं असायला, त्याचे फायदे काय काय आहेत? मधाचं प्रमाण म्हणजे बघा, आता तब्येत कमी होण्यासाठी म्हणजे लठ्ठपणा आहे तो नाहीसा होण्यासाठी आपण कोमट पाण्यात घेत असतो. आणि साधारण 1 ग्लास मध्ये अर्धा लिंबू टाकून आणि 20 ग्रॅम मध सकाळी घेतल्यास कमी होत असते वजन. तसंच ते थंड पाण्यात घेतलं तर त्याचं वजन वाढीसाठी उपयोग होत असतो. अशा प्रकारे आपण दुधात पण घेऊ शकतो. आजकाल जांभूळवरचा जो मध आहे हा डायबिटीस साठी खूप औषधी आहे. चहामध्ये किंवा दुधामध्ये साखर न वापरता आपण हनी टाकून घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे जसं आपण म्हणतो की डायबिटीज लोकांना साखर जमत नाही, मध जमत नाही, पण त्यांनी जर जांभळाचं मध जर सेवन केलं तर नक्कीच त्यांना तो फायदा होऊ शकतो. तेव्हा आपण ऐकूया छानसं हे गीत. हुस्न की बिजली तेरे गालों पे है जुल्फ की बदली, तेरे राम की खुशबू से महके चमन संग मरमर आ गए हम कहाँ मेरे साजना. श्रोतेह, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत सौ मीनाक्षी सुनील भालेराव यांच्याशी. ताई, मधाचा उपयोग नेमका आपल्याला कशा पद्धतीने होऊ शकतो? मधाचा उपयोग आपण आयुर्वेदातील एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे औषधी घटक मानला जातो. आणि भाजलेल्या जखमा भरून येण्यासाठी पण आपण त्याला अँटीबायोटिकचा उपयोग करू शकतो. खोकला, कफ, दमा या विकारांवर पण आपण त्याचा उपयोग करतो. यकृताच्या आणि पोटावरच्या आजारासाठी पण मधाचा सेवन आपण उपयोग करून
घेऊ शकतो. अच्छा. लहान मुलांना, वृद्धांना म्हणजे त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पण आपण त्यांचा उपयोग करू शकतो. अच्छा. डोळ्यामधील विविध प्रकारचे आजार असतील तर आपण डोळ्यामध्ये सुद्धा अंजन म्हणजे काजळासारखा आपण त्याचा उपयोग करू शकतो. अच्छा. आणि कॉस्मेटिक मध्ये रॉयल जेलीचा उपयोग केला जातो. अच्छा. आणि ते आयुष्मान वृद्धीसाठी पण आपण, आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आपल्याला. आणि आम्लपित्त कमी करण्यासाठी पण आपण मधाचा उपयोग करू शकतो. 10 ग्रॅम मधापासून सुमारे आपल्याला 30 ते 35 कॅलरीज मिळतात साधारण. अच्छा. आणि केसाच्या सौंदर्य आणि वृद्धीसाठी पण मधाचा आपण उपयोग करू शकतो. आता जसं सांगितलं की मधाचे हे विविध उपाय आपण सांगितलेत की या पद्धतीने जर आपण मध वापरला तर आपल्याला तो नक्कीच शरीरासाठी देखील आवश्यक आणि खूप महत्वाचं आहे हे आपल्या बोलण्यातून जाणवलं. मला आता हेच विचारायचं वाटेल की जेव्हा आपण मधाच्या शेतीची निर्मिती केली, पालनातून रोजगार निर्मिती आपण केली, तर सुरुवातीला आपल्या इथे किती जण होते आणि आता सध्या आपल्या इथे किती रोजगार निर्मिती आपण करून दिलेली आहे? साधारण सुरुवात पहिले आमच्या परिवारासोबत आम्ही 4-5 जण होतो. आणि मग ते हळूहळू करता आम्ही असं करता आम्ही एक स्फूर्तीच्या मार्फत आम्ही क्लस्टर तयार केलेला आहे. अच्छा. तर आमच्या पहिल्या सुरुवातीला साधारण जवळजवळ 15-20 महिला होत्या. मग अशा करत वाढता आता आमच्याकडे जवळजवळ 60 बचत गट आहेत चिखलदऱ्यातले. त्याच्या मार्फत आम्ही त्यांना विविध प्रकारचे उद्योग देतो आहे आणि त्यांच्यावर व्यवसाय चालू आहे सध्या त्यांचा. अच्छा. म्हणजे फक्त तो जो रोजगार आहे हा रोजगार फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आदिवासी महिलांना देखील याच्यामध्ये कसं सहभागी करता येऊ शकतं याचा विचार करून आपण रोजगाराची निर्मिती मेळघाटासारख्या वातावरणात आपण केलीत. खरंच कौतुकास्पद ताई तुमचं काम आहे. तर मला हेच विचारायचं वाटेल की जेव्हा आपण कुठलाही उद्योग सुरू करतो तेव्हा उद्योग करत असताना आपल्याला कुटुंबाचं सहकार्य खूप महत्वाचं असतं. तर आपल्यासाठी हे सहकार्य कोणी केलं आणि ही सगळी कसरत तुम्ही कशी काय चालवली? आता याच्या मागे बघा, म्हणतात ना माणसाच्या मागे स्त्री राहते, पण जे माझ्या मागे माझे मिस्टरच आहेत राहिलेले. अच्छा. त्यांच्या मार्फतच आम्ही चालू केलेला आहे हा उपक्रम आणि तेच आमच्या क्लस्टरचे आधारस्तंभ आहेत. अच्छा. ताई, मगाशी तुमच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं की तुम्हाला विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले. त्या पुरस्काराची रक्कम आपण उद्योगात टाकलीत. तसे कोणकोणते पुरस्कार आपल्याला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत? 2023 मध्ये महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ द्वारा संचालित महाबळेश्वर इथला आम्हाला मधुमित्र म्हणून झालेला आहे. परत 23 मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बसवंत हानी पार्क आहे. अच्छा. तिथे महाराष्ट्र राज्य वनस्पती औषध पुणे असा अवॉर्ड मिळालेला आहे. 24 मध्ये MSME मंत्रालयाद्वारा संचालित आम्हाला वर्धा येथून एक अवॉर्ड भेटलेला आहे. आता 25 मध्ये माझ्या मुलाला सुद्धा आता आम्ही त्याच्यातच लावलेला आहे, तर त्याला सुद्धा बसवंत येथून मधुमित्र म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे. अच्छा. म्हणजे भरपूर पुरस्कार आपल्याला म्हणजे तुम्हाला एकट्याला न मिळता तुमच्या परिवाराला मिळालेला आहे आणि अख्खा परिवार या मधुमक्षिका पालन शेतीतून रोजगार निर्मिती कशी करता येते आणि लोकांना रोजगार कसा निर्माण करून देता येतो या संदर्भातलं सुंदर उदाहरण ताई तुम्ही आमच्या समोर ठेवलं. आमच्या ह्या क्लस्टर मार्फत आता महाराष्ट्र शासनाचा मधाचं गाव ही संकल्पना स्थापित झालेली आहे. त्यामधून आपल्या शहापूर मधलं आमजरी हे गाव निवडण्यात आलेलं आहे मधाचं गाव म्हणून. अच्छा. म्हणजे एक खूप सुंदर आपल्याला सांगते की आमझिरी हे गाव मधासाठी ओळखल्या जाणार आहे आता पूर्ण आपल्या महाराष्ट्रात, भारतामध्ये. हे खूप कौतुकास्पद गोष्ट आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे आणि जाता जाता मला एवढंच आपल्याला विचारायचं वाटेल की भविष्यातल्या आपल्या काय योजना आहेत आणि ज्या अनेक महिला आहेत ज्या उद्योग करण्यासाठी, शेती करण्यासाठी उत्सुक आहेत, अशा महिलांना, अशा श्रोत्यांना आपण काय आवाहन कराल? मधुमक्षिकाकडून आपण सर्वांनी एक शिकलं पाहिजे की ती कशी समूहाने संघटित राहते, तसं आपण एकटं न राहता समूहाने जर राहिला तर हा विकास होत असतो. स्वतःचा विकास न करता समूहाने विकास केला तर तो स्वतःचाही विकास होतो आणि एका प्रकारे समाजाचाही विकास होत असतो. आमचा क्लस्टर जो आहे